राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। सांगे प्लवची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाय चालो नेणीचे, तरी तेही घडे। महाराज अर्जुनाला स्वधर्म सांगताना काही उदाहरणं ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली आहेत. सांगे प्लवेची काय बुडीची, म्हणजे जर समजा माणूस जर समुद्रात नाही आहे, पाण्यात नाही आहे, जमिनीवर आहे किंवा हवेमध्ये आहे, तर तो बुडेल का? किंवा राजमार्गावर समजा आपण चालतोय तर त्याच्यावर काही अडथळा येणार आहे का? पण जर त्या राजमार्गावर एखादा पांगळा जरी चालत गेला तरी त्याला सहज चालता येईल, कारण त्याच्यावर कोणताही अडथळा नसेल. अमृते तरीच मरीजे, जरी विखेची सेविजे, तैसा स्वधर्म दोषू पाविजे, हेतुकपणे. अमृत असलं तरी त्याचं रूपांतर विषामध्ये होईल जर विष त्याच्यामध्ये ओतलं तर. तसा स्वधर्म जर आपल्याला साधायचा असेल, रहाटायचा असेल, करायचा असेल, तर त्याच्या मागे जर कुठला हेतू असेल तर तो निश्चितपणे पापाचा भागीदार होईल किंवा दोषाचा भागीदार होईल. म्हणून या पार्था, हेतू सांडून या सर्वथा, तुझं क्षात्रबुद्धी झुंजता पाप नाही. म्हणजे स्वधर्म हा जर हेतुपूर्वक केला तर त्याला निश्चित पाप आहे. पण जर हेतू सोडून आपल्याला आपलं हे कर्म आहे आणि हे कर्म हा स्वधर्म आपल्याला करायचं आहे इतकंच लक्षात ठेवून जर आपण हे कार्य केलं तर त्याला कुठलाही दोष नाही, कुठलंही पाप नाही. समजा एखाद्या पालकांनी आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टी केल्या, त्यांच्यासाठी घर बांधलं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला, त्यांना हवं नको असलेल्या सगळ्या गोष्टी लहानपणी पुरवल्या, म्हणून त्या मुलांनी आपलं संगोपन आपल्या म्हातारपणात केलंच पाहिजे, किंवा त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जपलं पाहिजे म्हणून जर हेतुपूर्वक जर आपण त्या मुलांचं संगोपन केलं असेल तर ते स्वधर्माच्या विरुद्ध आहे, तेही पाप आहे, तेही दोष आहे. आपल्याला जे कर्म करायचं आहे ते कर्म, त्याच्यात हेतू नाही, मी माझं काम केलं त्याच्यातनं काय निष्पन्न होईल, आनंद निष्पन्न झाला तरी त्याच्याबद्दल सुख नाही, आणि त्याच्यापासून वाईट काही घडलं तरी त्याच्यातलं मला दुःख नाही, ही भावना स्वधर्माच्या बाबतीत असली पाहिजे असं माऊलींचं स्पष्ट आणि या उदाहरणांमधनं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अमृतामध्ये विष टाकलं तरी विष होणार आहे, अमृतही संपून जाणार आहे. हेतू असता कामा नये स्वधर्म पाळत असताना. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. स्वधर्म करताना सुख आलं म्हणून संतोष त्याचा होऊ नये, दुःख झालं म्हणून त्याचं विषाद आपल्या मनात होऊ नये, कुठलाही लाभालाभ आपल्या मनामध्ये असता कामा नये. मी माझ्या वडिलांची सेवा केली म्हणून वडील त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करतील, मी माझ्या आईची सेवा केली म्हणून तिचे दागिने मला मिळतील, माझ्या सासूचे जर मी पाय चेपून दिले तर तिचा गळ्यातला हार ती मला देईल, असल्या या फालतू गोष्टींचा म्हणजे स्वधर्म नाही. हे माझंच काम आहे, हेच मला करायचं आहे, आणि ह्याच गोष्टींसाठी हा माझा जन्म आहे, आणि त्या जन्मामध्ये हा माझा स्वधर्म आहे, तो मला करायचाच आहे. आई वडिलांना जेवायला घालणं हा कुठल्याही प्रकारचा उपकार किंवा त्याच्यावर असलेले फार मोठं ओझं असल्या बाबतीत तुम्ही विचार करणं, मुलांनी विचार करणं, हाही खरं म्हणजे पापाचा भाग आहे. माझे आईवडील आहेत, त्यांचं कार्य
मग ते त्यांना जेवण देणं असेल, त्यांना राहणीमान चांगलं त्यांचं राहील कसं हे बघणं असेल, हे सगळं माझा स्वधर्म आहे समजूनच मुलांनी करायचं आहे. माऊलींनी या ओळीतून खूप छान आपल्याला सांगितलं आहे, येथ विनय पण होईल की सर्वथा देह जाहील, हे आधीची काही पुढील चिंता वेना. हे जे काही आहे, हे जे काही मी करणार आहे, ते सगळं करत असताना माझ्या देहाचं काय होईल, मला काय त्रास होईल, त्याचं पुढे काय घडणार आहे याच्याबद्दल कुठलीही चिंता मनामध्ये घेऊ नये किंवा त्याच्याबद्दलचं चिंतन मनन करू नये. एक तुम्हाला स्वधर्माचं स्वतःच्या मध्ये असलेला गुण कसा प्रगट होतो स्वधर्माने, याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे आपले पहिले पंतप्रधान, त्यांच्या प्रासादामध्ये जाण्यासाठी एक राजमार्ग होता. त्या राजमार्गाच्या दोन्ही बाजूला खूप मोठी शाही बाग होती. ती बाग आणि त्याच्यातून जाणारा राजमार्ग याच्यावरती पंतप्रधान आणि त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे जे असतील बरोबरची लोक, यांच्याशिवाय कोणालाही त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश नव्हता. अनेक आंब्याची झाडं होती. त्या आंब्याच्या झाडांवरती आंबे लागलेले होते आणि त्या आंब्यांवरती काही द्वाड मुलं बाजूची येऊन दगडं मारत होती. आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही, पण ती लहान मुलं आहेत, ती लहान मुलं चोरून लपून छपून यायची, त्या झाडांवर दगडं मारायची. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू त्याच मार्गावरून जात होते आणि ती लहान मुलं त्या झाडांवरती आंबे पाडण्यासाठी दगड मारत होती. त्यातला एक दगड चुकून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोक्याला लागला. ताबडतोब त्यांच्या अंगरक्षकांनी त्या मुलांना पकडून पंडितजींसमोर उभं केलं. आता पंडितजींचं जे वाक्य आहे किंवा पंडितजींची भूमिका आहे ती किती छान आहे ती बघा. स्वधर्म कसा आला पाहिजे हे या उदाहरणातनं तुम्हाला समजेल, या वाक्यातनं तुम्हाला समजेल. पंडितजी म्हणाले, या मुलांना तुम्ही धरलत का? नाही म्हणले, हेच त्या झाडांवरती दगड मारत होते आणि ह्यातलाच दगड तुम्हाला लागला म्हणले, म्हणून यांना आम्ही धरून आणले. पंडितजी म्हणाले, अरे वेड्यांनो, हे निर्जीव झाड, ज्या झाडाला बोलता येत नाही, ज्या झाडाला चालता येत नाही, ज्या झाडाला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, ज्या झाडाला मला काय वाटतं हे त्यांना सांगता येत नाही, असं झाड निस्तब्धपणे तिथे उभं आहे. त्याच्यावरही मुलं दगडं मारत आहेत. जर या झाडावर दगड मारले तर झाड त्यांना आंबे देतं आहे, फळ देतं आहे. आता विचार करा, या भारताचा पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरू, ह्याला जर त्यांनी दगड मारला तर या पंडितजींनी यांना काय द्यायला पाहिजे? एक झाड, निर्जीव झाड यांना फळ देतं आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना यांनी दगड मारला आहे, तर या पंतप्रधानांनी यांना काय द्यायला पाहिजे? पंडितजींनी त्या क्षणाला ती बाग सगळ्यांसाठी मुक्त केली, त्या मुलांसाठी मुक्त केली. म्हणले, ही बाग मुक्त करा, या बागेमध्ये सर्वच्या सर्व येणाऱ्या मुलांना मुक्तता द्या, ते इथे खेळू शकतात, बागडू शकतात. हा राजमार्ग इथला बंद करा, याच्यावरून पुन्हा कुठलाही राजकीय व्यक्ती प्रासादाकडे जाणार नाही, मार्ग बदला, ही बाग त्यांना देऊन टाका. महाराज आजही त्यांचा जन्मदिवस म्हणजे 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा होतो. पंडित जवाहरलाल नेहरूंची ही एक कृती त्यांच्या मनामध्ये असलेला स्वधर्म सांगून गेली. मी पंतप्रधान आहे, माझा स्वधर्म आहे, देशातलं जे भविष्य आहे, या भविष्याला पुढचं येणारं, हे भविष्य म्हणजे ही मुलं, या येणाऱ्या पुढच्या पिढीला मी काय दिलं पाहिजे, ही बाग मी त्यांना दिली पाहिजे, कारण ते जगणार आहेत, त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा आहे, ते देशाचं भविष्य आहे. हा स्वधर्म समजणं याच्यासाठी सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं. महाराज हा विचार आपल्याला करता आला पाहिजे, हे या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर ओव्या आहेत महाराज.
येथ विनयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. आपण या उचिता स्वधर्म राहता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसिया मने होवावे तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अरे देह जाईल किंवा राहिले पुढचं चिंतन तू करू नकोस अर्जुना, तू ते सोडून दे. आपण आपला स्वधर्म उचितपणे ज्या वेळेला करत असू त्यावेळेला जे काही आपल्या वाट्याला येईल, जे काही संकट येईल, जे आपल्या बाबतीत घडणार आहे ते सहज आपल्याला घडून द्यायचं आहे, होऊ दे, ते सहज आपल्याला सहन करायचं आहे. असंच आपलं मन असलं तर या स्वभावाचा कुठलाही दोष आणि कुठलंही हे आपल्या मनामध्ये शिवणार नाही. तू निभ्रांत हो आणि तू युद्धाला तयार हो. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोगो निश्चित उधारी पा. इथे सांख्य स्थितीचं वर्णन केलं आहे. सांख्य योगाचं वर्णन इथे माऊलींनी केलेलं आहे. सांख्य स्थिती म्हणजे काय? म्हणजे आता बघा, अर्जुन भगवंताच्या पायाशी जो हुंदके देत बसलेला आहे ना, ती स्थिती आहे. आणि त्यात काय बदल झाला आहे, मगाशी तो रडणारा अर्जुन, याच्यामध्ये आता काय बदल झाला आहे याच्याआधी तुम्हाला पुन्हा मी एक उदाहरण देतो. सांख्य स्थिती म्हणजे काय याच्याबद्दल महाराज हे एक उदाहरण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहे. गुरु आहे, गुरु, आणि गुरूंच्याकडे एक शिष्य धनुर्विद्या शिकला आहे. धनुर्विद्या शिकलेला तो शिष्य आपल्या कल्पनेप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला आहे. खूप हुशार असलेला तो शिष्य धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण झाला आहे आणि तो आता त्या धनुर्विद्येचं भांडवल करून इतर आपल्या लोकांना मी किती श्रेष्ठ आहे, मी गुरूंपेक्षा किती श्रेष्ठ आहे, हे माझ्या गुरूंनाही येत नाही, ते मला येतं, असं सांगत फिरतो आहे. हीच गोष्ट त्या गुरूंच्या कानावर गेली. गुरूंनी एक दिवशी त्याला बोलवलं आणि एका उंच टेकडीवर घेऊन गेले. उंच टेकडीवर गेल्यानंतर बाजूला दरी होती. या दरीमधून पलीकडच्या टेकडीवर जायला, डोंगरावर जायला एक लाकडाचा ओंडका टाकला होता. या लाकडाच्या ओंडक्यावर गुरु मधोमध गेले, उभे राहिले. पाठीवरून धनुष्य आणि बाण काढला. 3 बाण एका वेळेला धनुष्याला लावले, ते आकाशात सोडले आणि ते 3 बाण दुसऱ्या बाणाने मारून त्याचे तुकडे तुकडे केले. हा धनुर्विद्येत प्रवीण झालेला शिष्य लोकांसमोर एक बाण सोडायचा आणि दुसऱ्या बाणाने त्याचे तुकडे करून दाखवायचा. आता गुरु त्या ओंडक्यावर उभे आहेत. 2 दरीच्या मध्ये ठेवलेला तो ओंडका, त्या मधोमध गुरु उभे आहेत. आकाशामध्ये 3 बाण सोडलेत आणि त्या 3 बाणांचं एका बाणाने तुकडे केलेत. गुरु ओंडक्यावरनं परत आले आणि शिष्याला म्हणले, जा करून दाखव. शिष्य गेला आविर्भावात, शिष्य गेला ओंडक्यावर उभा राहिला. ज्या क्षणी तो ओंडक्याच्या मधोमध आला त्यावेळेला ती खालची दरी बघून त्याचं मन कापरं झालं, बुद्धी भ्रमिष्ट झाली. तो खाली दरी बघे आणि ओंडका बघे आणि त्याचे पाय लटपटायला लागले. पाठीवर असलेलं धनुष्य आणि बाण काढायचं सोडा, तो कसा बसा तग धरून त्या ओंडक्यावर उभा राहिला. गुरु म्हणले, मार बाण. गुरूंना शिष्य म्हणाला, महाराज मला या ओंडक्यावरनं पहिले त्या तिथे आणा. मी या ओंडक्यावरनं पलीकडे येण्याची सुद्धा माझी हिंमत नाही. माझं मन चलबिचल झालं आहे. मला काही करा पण या ओंडक्यांवरनं परत आणा. मी ते परतसुद्धा येऊ शकत नाही आहे, इतकी माझी अवस्था बिकट आहे. गुरु तिथे गेले, हाताला धरलं आणि शिष्याला तिथे परत आणलं. तेव्हा शिष्याला कळलं सांख्य स्थिती म्हणजे काय, स्तब्धपणा म्हणजे काय, आणि आपल्याकडे असलेलं मन खंबीरपणे स्थिरपणे करून वर यायचं हे जे ज्ञान गुरुला आहे ते आपल्याला नाही. त्या ओंडक्यावरती उभं राहून त्या बाणांचा वेध घेणं
हे फक्त त्या गुरुला जमलं, कारण त्याचं मन चित्त थाऱ्यावर आहे, बुद्धी स्थिर आहे. याला म्हणतात सांख्य स्थिती. अर्जुन आता त्या सांख्य स्थितीच्या जवळ आलेला आहे. अर्जुनाचं रडणं हुंकं देणं थांबलं आहे. अर्जुनाला स्वधर्म समजला आहे, मी अर्जुन आहे, या रणांगणावरती मी आलेलो आहे, या रणांगणावरती मला युद्ध करायचं आहे, या युद्धभूमीवर मी आहे आणि मी आज भगवंतासमोर बसून रडतो आहे. त्याचं हुंके थांबलेत, रडणं थांबलं आहे, पण त्याची बुद्धी स्थिर नाही. म्हणून भगवंतानी या ओवीमध्ये आपल्याला सांगितलं आहे, हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं देत. आत्तापर्यंत तुला जी मी सांगितली ती सांख्य स्थिती होती, आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा. आता यानंतर मी तुला बुद्धियोग सांगतो. महाराज बुद्धियोगाच्या या पुढच्या ओवींमध्ये अभ्यास करताना बुद्धियोगाचे 2 प्रकार ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला वेगळं करून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता तो बुद्धियोग एकच आहे, परंतु त्या बुद्धियोगाचे 2 भाग केलेले आहेत, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. आता आपण पहिल्या याच्यामध्ये आपण सद्बुद्धीचा विचार करणार आहोत आणि काही ओव्या आपण दुर्बुद्धीचा विचार करणार आहोत. तर आपल्याला जी सद्बुद्धी हा जो काही भाग आहे, या सद्बुद्धी या भागामध्ये काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ओवींमधनं मांडल्या तरी त्या प्रत्यक्ष उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत, त्या वरवर वाटतात. पण ओवी इतकी खोलवर आहे, खोल विचार करते ओवी, ती आपल्याला नीट समजवून आत्ताच्या घडीतल्या उदाहरणांशी त्याची सांगड घातली तर आपल्याला ती ओवी समजण्यात जास्त सोपी वाटते. पहिली आपण बुद्धियोगाची म्हणजे सद्बुद्धीची ओवी आपण बघतोय. तया बुद्धियुक्ता जाहलिया. महाराज बुद्धियुक्ता, माणसाला बुद्धी नाही आहे का? बुद्धी निश्चित आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे. बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वता बांधू न पवे. बुद्धियुक्त तू झालास का तुला कर्मबंध लागत नाही. हा कर्मबंध म्हणजे काय? हा कर्मबंध आपण कर्मयोगामध्ये शिकणार आहोत. पण कर्मबंध याचा अर्थ कर्माच्यापासून होणारे दोष, होणारी पापं किंवा होणारं पुण्य याचा कुठलाही भाग आपल्याला लागत नाही. कुणाला? जो बुद्धियुक्त आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो त्या ओंडक्यावर उभा आहे, जो त्या ओंडक्यावर उभा राहून चित्त स्थिर ठेवून तो बाण मारू शकतो, त्याची बुद्धी स्थिर आहे. कारण त्याला माहिती आहे माझ्या मनामध्ये कुठलाही भाव नाही, बाण मारणे हा माझा फक्त स्वधर्म आहे. जैसे वज्र कवच लईजे मग शस्त्रांचा वर्षाव हो जाईजे परी जैतसी उरीजे अचुंबित. एखाद्याने वज्र कवच घातलेलं आहे. आता वज्र कवच होतं कोणाकडे? कर्णाकडे. कर्णाकडे होती कवच कुंडल, ते वज्र कवच. त्याच्यावरती कुठल्याही शस्त्रांचा, कुठल्याही बाणांचा काहीही प्रभाव होत नाही असं वज्र कवच म्हणजे कवच कुंडल ही कर्णाकडे होती. तसंच ती बाण त्या माणसाला ज्याच्याकडे वज्र कवच आहे त्याला चुंबित अचुंबित म्हणजे त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. असं तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे जेथ पूर्वानुक्रमे दिसे चोखाळेत. त्याचप्रमाणे ऐहिक जरी असलं तरी ते नाशवंत नाही आणि मोक्ष असेल फक्त तो उरेल असं हे आपल्याला दिसेल की हे बाबा पूर्वानुक्रमे म्हणजे जे नियमाप्रमाणे घडतं आहे त्याचप्रमाणे हे घडत जातं आहे. याच्यामध्ये कुठलाही वेगळा किंवा वेगळं असं काही नाही. हे पहिलेही घडलेलं आहे, आत्ताही घडणार आहे आणि भविष्यातही घडणार आहे. कर्माधारे राहाटीजे परी कर्मफलनच निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञून बदिजे भूतवादा. कर्माच्या आधारे, स्वधर्माच्या आधारे मला जे योग्य आहे ते मी कर्म करतो आहे. मला कुठल्याही कर्मफलाची अपेक्षा नाही. त्याच्यापासून मिळणारा कुठलाही लाभ मला नको आहे. त्याच्यापासून मिळणारं दुःखही मला नाही, त्याच्यापासून मिळणारं सुखही मला नाही. ज्याप्रमाणे एखाद्याला मंत्र माहीत असतील तर त्याला भूतबाधा होत नाही. आता हा बुद्धियुक्ता जो शब्द आहे ना, त्याच्याबद्दल आपलं आत्ताचं जो उदाहरण द्यायचं असेल ना महाराज,
तर असं देता येईल का पायलट आहे. आपण पहिल्यांदा समजा जर कधी विमानात बसलो असू ना, तर त्यावेळेला ते विमानाची जी परिस्थिती असते, ज्यावेळेला ते उड्डाण घेतं त्यावेळेला आपली जी मनाची स्थिती असते, ती स्थिती ही आता आपण विचार करू शकतो की आपण त्याच्यासाठी बुद्धियुक्त नाही. आपण आधी विमान प्रवास केलेला नाही, त्याच्यामुळे ते जे विमान उडतं आपल्या मनामध्ये भीती असते. एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर ज्यावेळेला ते विमान आपण खाली बघतो त्यावेळेला बाप रे, एवढ्या उंचीवर विमान आलेलं आहे, हे पडलं तर काय होईल, मनात कापरं भरलेलं असतं. प्रत्यक्ष विमान ज्यावेळेला टर्ब्युलन्समधनं जातं ना महाराज, टर्ब्युलन्स म्हणजे जे पाण्याचे ढग असतात त्याच्यातून ज्यावेळेला विमान प्रवास करतं त्यावेळेला विमान थरथरतं. विमान इतकं कंपित होतं तर महाराज आपल्याला असं वाटतं आता हे मोडेल की काय. आपल्याला खूप म्हणजे खूप भीती वाटते महाराज टर्ब्युलन्समधनं जाताना, कारण पहिल्यांदा आपण बसलेलो असतो. उतरतानाही तितकीच भीती वाटते, आता काय. पण महाराज जो पायलट आहे तो बुद्धियुक्त आहे, त्याला ती विमान उडवण्याची बुद्धी आहे, त्याला उतरवण्याची बुद्धी आहे. टर्ब्युलन्स आलं, खूप मोठे ढग आले, वादळ आलं, ती परिस्थिती जरी बिघडली तरी त्यातून विमान कसं बाहेर काढायचं हे त्या पायलटला निश्चित माहिती आहे, कारण त्याची बुद्धी त्याला आहे. तो बुद्धियुक्त आहे, त्याच्याकडे ती बुद्धी आहे, म्हणून तो त्याच्यातून विमान योग्य ठिकाणी योग्य धावपट्टीवर उतरवतो आहे. इतके मागे जीव आपल्या मागे बसलेले आहेत तरी त्या पायलटच्या चेहऱ्यावरची रेष हलत नाही आहे. रोज तो त्या विमानात प्रवास करतो आहे, रोज तेवढ्याच उंचीवर तो जातो आहे, प्रत्येक वेळेला त्याच्या जीवाशी खेळच आहे. परंतु त्याला माहिती आहे की मी या परिस्थितीतून हे विमान या धावपट्टीवर उतरवू शकतो, कारण त्याची बुद्धी त्याच्याकडे आहे. हा शब्द ज्ञानेश्वर माऊलीने वापरलेला आहे, बुद्धियुक्ता. हा शब्द ह्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही ग्रंथात दिसणार नाही. म्हणून आपण ज्ञानेश्वर माऊलींना मराठीची माय म्हणतो, मराठीची आई म्हणतो, कारण त्यांच्यापासून अनेक शब्द या मराठी भाषेमध्ये अंतर्भूत झालेले आहेत. आपण वापरत नाही ती गोष्ट सोडा, पण मराठी भाषेमध्ये असलेले इतके शब्द आहेत ते रोजच्या वापरात झालेत. आपल्याला इतर भाषेंचा ही कुबड वापरायची किंवा कोबडी वापरायची गरजच वाटणार. आपण या इतर भाषांच्या ज्या कोबड्या वापरतो ना, तोच खरा आपला मूर्खपणा आहे. मराठीमध्ये माऊलींनी अफाट शब्द लिहून ठेवलेले आहेत. पुढची ओवी घेऊया महाराज. तिया परी जे सद्बुद्धी, आपुलिया निरवधी हा सताची, उपाधी हा कळू शके. आपल्याला जर बुद्धी असेल ना महाराज, सुबुद्धी असेल, तर आपल्याला कुठल्याही उपाधीची, कुठल्याही प्रशंसेची, कुठल्याही प्रसिद्धीची गरज नाही. पायलटला सांगायचं आहे का, वा तू छान विमान चालवतो, हां शब्बास, का त्याला त्याची कौतुक नाही आहे महाराज, काही गरज नाही त्या गोष्टीची. त्यामुळे ते मी रोजच उडवतो. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेपन लगती जेथ. अशी सद्बुद्धी असावी ज्या ठिकाणी पुण्यपापाचं कुठलंही लवलेश नसावा, जे अतिसूक्ष्म अतिनिष्कंप, कितीही बारीक असलं, कितीही छोटं कार्य असलं तरी ते करताना मनाचा यत्किंचनही कंप होणार नाही, कणवर तसूरवरही मन हलणार नाही, असं मन असेल तर गुणतयादी लेपन लगती जेत. त्याला कुठल्याही गुणदोषांचा, कुठल्याही गुणत्रयादी लेपांचा दोष लागत नाही. लेप म्हणजे त्याच्यावरती ते गुणत्रयादी दोष चिटकत नाहीत. फार सुंदर ओव्या आहेत महाराज, विचार करणाऱ्या ओव्या आहेत. पुढचं एक उदाहरण पुण्य आहे. जैसी अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अरे अर्जुना, मनामध्ये तुझ्या जर थोडीशी जरी सद्बुद्धी असेल ना, कणभर जरी सद्बुद्धी तुझ्या जागृत झाली ना, तर संसाराबद्दलचं भय नष्ट होऊन जाईल तुझं. त्याच्यासाठी महाराज पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिलं आहे. जैसी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. अरे एवढीशी ती वात आहे, एवढीशी ती ज्योत आहे, पण
प्रत्येक मोठं असलेलं घर तिच्यापेक्षा कैक पटीने, हजारो पटीने, लाखो पटीने असलेलं मोठं घर, ते एवढूशी वात, एवढूशी ज्योत, तेवढा भरलेला अंधार दूर करते. तेवढ्या घरामध्ये असलेला अंधार दूर करण्याची ताकद त्या एवढूशा वातीमध्ये. त्याचाच अर्थ एवढूशी जरी सद्बुद्धी तुमच्या मनामध्ये असेल तर महाराज तुमच्याकडून आपोआप स्वधर्म घडणार आहे. आणि तो कसा घडणार आहे? कुठल्याही दोषांच्या विरहित घडणार आहे. प्रत्येक गोष्टीला उदाहरण होईलमधनं ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं आहे. आपल्याला ते समजून या व्यवहारात बसवायचं आहे. महाराज, पार्था बहुती परी हे अपेक्षिने विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. सद्वासना, सद्बुद्धी असणं हे अत्यंत दुर्लभ आहे. या चराचरी म्हणजे या सृष्टीमध्ये सद्वासना असणं, सद्बुद्धी असणं हे दुर्लभ आहे. हे कोणाला सांगितलं आहे? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आहे. ही सद्वासना म्हणजे काय, सद्बुद्धी काय, याचा विचार मी तुम्हाला एका उदाहरणामधून सांगतो. एक संत होते. संत कोण होते हे तुम्ही शोधायचं महाराज. संत होते. रोजचा नियम होता विठ्ठलाच्या पायीशी जायचं, विठ्ठलाची पूजा करायची, आंघोळ केली की विठ्ठलाच्या पायाशी जायचं आणि तिथून घरी यायचं. महाराज आंघोळ केली, गेलं, एक यवन त्यांच्या अंगावर थुंकला. महाराज परत आले. महाराज परत आले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा गेले, पुन्हा यवन थुंकला, पुन्हा परत आले, पुन्हा गेली, पुन्हा थुंकला. यवन हसतोय, महाराजांवर थुंकतोय. महाराज परत येत आहेत, आंघोळ करतायत, परत जात आहेत. येताना बायकोला सांगितलं, बायको पाणी तापत ठेव, मी परत येतो. असं कित्येक वेळा घडलं महाराज. पण महाराज ते संत, ते महाराज थकले नाहीत. पुन्हा पुन्हा आंघोळ करून ते जात राहिले. तो थुंकणारा कंटाळला, महाराजांच्या पायाशी आला. म्हणला, महाराज तुम्ही धडधाकट आहात, माझ्यापेक्षा बलवान आहात. मी इतक्या वेळा तुमच्या अंगावर थुंकलो आहे. तुम्ही मला मारू शकला असतात, तुम्ही मला तुडवू शकला असतात, आजूबाजूच्या लोकांना धरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकला असतात. पण महाराज हे करायचं सोडून तुम्ही दरवेळेला आंघोळ करून येत आहे, असं का? आता त्या संतांनी दिलेलं जे वचन आहे, जे संतांनी त्याला सांगितलं, ते ऐकण्यासारखं आहे. ही जी ओवी आहे ना महाराज ज्ञानेश्वर माऊलींची, हे उदाहरण हे संतांचं वाक्य सिद्ध करतं. काय सांगितलं? महाराज म्हणाले, अरे वेड्या, तुझी माझ्यावर थुंकायची हिंमतच नाही. व्यक्तिगत, व्यक्तिशः तू माझ्यावर थुंकूच शकत नाही, तुझ्यात ती हिंमतच नाही. अरे पण माझा देव आहे ना रे बाबा, तो बराच खोडकर आहे रे. आमच्यासारख्या भक्तांचे असलेले दिनक्रम, आमची त्याच्याबद्दलची असलेली उपासना ही किती कडक आहे, किती कठोर आहे, किती पवित्र आहे आणि किती सजग आहे, हे तपासण्यासाठी हे उद्योग करत असतो. अरे हीनेच तुझ्या मनामध्ये ही बुद्धी टाकली आणि तू माझ्यावर थुंकावंस. आता तू जो माझ्यासमोर बसलेला आहेस ना, तो तू आहेस. आणि मगाशी जो होता ना, तो तुझ्यामध्ये माझा देव होता आणि तो थुंकत होता, तो मला त्रास देत होता, तो माझ्याकडनं माझी परीक्षा घेत होता की माझा असलेला दिनक्रम हा चुकतोय का, त्याच्यापासून मी वंचित होतोय का, त्याच्यापासून लांब जातोय का. तो तू नव्हतासच बाबा. आज जो तू खाली माझ्या इथे बसला आहेस तर तो तू आहेस. हा माझ्या देवाचं माझ्याबद्दल घेतलेली ही परीक्षा आहे. ह्याला म्हणतात आपल्या विचारांची असलेली सद्वासना, आपल्या विचारांमध्ये असलेली सद्बुद्धी. कारण हे घडतंय, हे ईश्वर घडवतंय, हे ज्याला कळलं त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीचा कुठलाही दोष नाही, कुठलाही अहंभाव नाही, राग नाही किंवा त्याचा आनंद नाही. त्या माझ्यावर थुंकला म्हणून त्याला राग नाही, त्याच्याबद्दल दुःख नाही, तो पायाशी आला म्हणून त्याच्याबद्दल त्याचा आनंदही नाही. हे सगळं माझ्या देवाने केलं आणि ते मी भोगलं. आता मी देवाच्या पायाशी जाईन, हा देव मला प्रसन्न आहे. याचाच अर्थ देव माझ्या जवळ आहे.
या उदाहरणावरनं लक्षात घ्या, तुमच्याच सद्वासना आहे, तुमच्याच सद्बुद्धी आहे. यामुळे तुमच्यावर जर संकट येत असेल तर निश्चित देव तुमच्या जवळ आहे. महाराज काय सांगितलं आहे? जर संकट येत असेल तर देव निश्चित जवळ आहे. देवाचं तुमच्यावर निश्चित लक्ष आहे, म्हणूनच तुमच्यावर संकट येत आहेत. स्वधर्म राहताना येणारी संकटं ईश्वराने निर्माण केलेली आहेत आणि ती तुम्हाला ईश्वराच्या जास्त जवळ घेऊन जात आहेत. हे या उदाहरणातनं माऊलींनी सांगितलं आहे आणि ते या तुम्हाला उदाहरणातनं मी पुन्हा फोड करून सांगितलं आहे. महाराज अनेक गोष्टींची उकल करताना सद्वासना, सद्बुद्धी, शब्द आणि त्याची क्रिया आणि त्याची कृती माझ्यातनं काय घडतंय हे आविर्भावित होण्यासाठी या उदाहरणांची गरज आहे. तुझ्यात माझा देव आहे हा जो विचार आहे, ही सद्वासना माझ्यात असली पाहिजे. संकट आलं महाराज की देव जवळ आहे हा विचार माझ्या मनात असला पाहिजे, ती सद्बुद्धी मला असली पाहिजे. हे या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. महाराज ह्याच्यानंतर आपल्याला दुर्बुद्धी या विषयाकडे थोडंसं जायचं आहे. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.